दोन्ही सभागृहात शेतकरी कर्जमाफीचं घोंगडं अजूनही भिजतंय। दोन्ही सभागृहात विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला, जो आजही कायम होता। शेतकरी कर्जमाफीसाठी विधान परिषदेत विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले। मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय। काल राज्यसभेमध्ये सभापती महोदय, या राज्याच्या कृषी मंत्री, या देशाच्या कृषी मंत्र्यांनी काय वक्तव्य केलं की आम्ही फक्त उत्तर प्रदेशला कर्जमाफी देऊ, आम्ही इतर कुठेही कर्जमाफी देणार नाही। आज तुम्हाला मतदान दिलं म्हणून उत्तर प्रदेशचे शेतकरी शेतकरी आणि 2.5 वर्षापूर्वी तुम्हाला या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मतदान दिलं, आज ते शेतकरी शेतकरी नाही। सभापती महोदय, आज त्यांना वाऱ्यावर सोडलंय। म्हणून जर केंद्राने स्पष्ट केलंय की राज्याने राज्याचं बघावं, आम्ही फक्त उत्तर प्रदेशला कर्जमाफी देणार आहोत, तर मग सभापती महोदय कुणाची दिशाभूल राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी करतात? आज अशी परिस्थिती आहे, शेतकरी डोळे वटारून या अधिवेशनाकडे पाहतोय, कारण हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। उद्या अर्थसंकल्प मांडला जाणार आहे सभापती महोदय। या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीच्या संदर्भामध्ये निर्णय होणार आहे की नाही होणार, या बाबतीत आणखी अनिश्चितता आहे। म्हणून आमची हात जोडून विनंती सभापती महोदय की या सदनामध्ये कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत सभापती महोदय सभागृह हे चालणार नाही।